सगळा स्वयंपाक आणि तोही पौष्टिक हा मी एकाच कुकरमध्ये बनवते. वेळेची आणि गॅसची बचत होते. याआधी आपण अशा पद्धतीचे खूप सारे रेसिपी बघितलेले आहेत आणि त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आहे आणि बऱ्याच लोकांना अशा पद्धतीच्या रेसिपी बघायच्या आहेत ज्या की झटपट होतील, वेळेची आणि गॅसची बचत होईल. जॉब असेल किंवा इतर काही कामामुळे आपल्याला स्वयंपाकासाठी जास्ती वेळ नसतो. मग काहीतरी असंच काहीतरी अनहेल्दी खाण्यापेक्षा अगदीच झटपट हा स्वयंपाक बनवून तयार होतो. त्यासाठी इथे मी एक बीट घेतलं आहे, एक टोमॅटो घेतला आहे आणि गाजराचा एक छोटासा तुकडा. हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आधी मी आणि गाजराची साल काढून घेते आहे, बीटची पण साल काढून घ्यायची आहे आणि याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. याच्यासोबतच मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या. हे सगळं आता मी कुकरच्या एका छोट्या डब्यामध्ये घातलं आहे. त्यामध्ये 5-6 काळी मिरी घालायची आहेत. थोडंसं मीठ घालायचं आहे. आता एका डब्यामध्ये मी 1 वाटी भात लावते आहे. चांगला धुवून घ्यायचा. धुवून स्वच्छ त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट मी यामध्ये पाणी घालून घेते आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो दुसरा डबा आहे ज्यामध्ये आपण बीट, गाजर, टोमॅटो घातला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं अर्धी वाटी फक्त पाणी घालायचं. याच्यावरती हा भाताचा डबा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. आता इथे माझ्याकडे एक मोठा कुकर आहे. त्यामध्ये मी मसूर डाळ घालते आहे. स्वच्छ धुवून घ्यायची ही पण डाळ. धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये डाळ शिजेल इतपत आणि त्यापेक्षा थोडंसं जास्ती पाणी घालायचं आहे. कारण यामध्येच आपण डबे ठेवतो आहे त्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी लागेल. एका टोमॅटोच्या फोडी घालायच्या आहेत. यामध्ये मी स्टँड ठेवते आहे. त्यावरती हा एक डबा ठेवायचा. त्यावरती भाताचा डबा ठेवायचा. झाकण ठेवायचं आणि या कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ भात शिजेल इतपत याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही याच्या शिट्ट्या करून घेऊ शकता. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी कोबी असतो ना तो लांब अशा पद्धतीने कापून घेते किंवा तुम्ही किसून घेतलात तरी चालेल, पण असा खायला छान लागतो त्यामुळे अशा पद्धतीने मी घेतला आहे. आता गाजराचं असं पातळ मी हे कापून घेतलं आणि या स्लायसरवरती अशा पद्धतीने स्लाईस करून घेते. म्हणजे याचे लांब स्लाईस तयार होतात किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण असं खायला छान लागतं म्हणून मी असं बनवलं आहे. दह्यामध्ये काळं मीठ, लाल तिखट, मीठ घातलं आणि हे चांगलं फेटून घेतलं. या फेटलेल्या दह्यामध्ये हे कोबी आणि गाजर घालायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी छान पौष्टिक अशी ही आपली कोशिंबीर तयार झाली. चवीला जबरदस्त लागते. हे आता मी तुम्हाला थंड हवी असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा अशीच थोडा वेळ बाकीचं होईपर्यंत बाजूला ठेवली तरी चालेल. कुकर इथे गार झाला आहे. याचं झाकण काढून घेते आहे. आतलं सगळं आता कसं शिजलं आहे ते बघूया. कुकर उघडेपर्यंत एक सरप्राईजच असतो की आत कसं कसं काय काय झालं आहे ते. इथे भात अगदी चांगला झाला आहे. कुठलंही डाळीचं पाणी यामध्ये गेलं नाही आहे. या भाज्या पण चांगल्या शिजल्यात. डाळ पण छान शिजली आहे. चांगली घोटून घ्यायची. बीटच्या डब्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही कारण ते वाफेवर पण असंही शिजतं. जास्त पाणी असेल तरी या डाळीमध्ये उतरेल. त्यामुळे बीटच्या आणि गाजराच्या डब्यामध्ये पाणी कमी घालायचं. आता हे दोन्ही डबे मी बाजूला ठेवते आहे. डाळ घोटून घेतली. आता कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे. अजिबात जास्त तेलाची गरज नाही आहे. चांगलं गरम झालं की मोहरी, जिरे घालायचे. फोडणी छान खमंग बसली आहे बघा तेल चांगलं गरम असल्यामुळे. कढीपत्ता आणि लसूण ठेचून मी यामध्ये घातला आहे. 2 मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत. थोडीशी हळद घालायची आहे. हिंग घालायचं आहे यामध्ये आणि आता लसूण छान खरपूस असा यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायचा आहे हा आपला कांदा लसूण मसाला. अत्यंत उत्तम क्वालिटीचा असा हा मसाला आहे आणि कुठलेही यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. डंकावरती कुटलेला आहे. पारंपरिक पद्धतीने हा बनवलेला असतो आणि हा मागवण्यासाठी इथे जो नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता. यामध्ये मी 2 चमचे घातला. हा आता अगदी लो हीटवरती 2 मिनिटे परतून घ्यायचा. आता यामध्ये मी शिजलेली डाळ घालते आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला ही डाळीची आमटी ज्या पद्धतीची हवी आहे त्यानुसार पाणी घालू शकता. गॅस मोठा ठेवायचा आहे याला उकळी येण्यासाठी. चवीपुरतं मीठ घातलं. यामध्ये आता थोडासा गोडा मसाला घालायचा आहे. आवडीनुसार किंवा नाही घातलात तरी चालेल. थोडंसं ओलं खोबरं घातलं. गॅस मोठा ठेवला आहे बघा मी. उकळी यायला लागली आहे. कोथिंबीर घातली आणि अजून एक 2-3 मिनिटे फक्त याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायची गरज नाही आहे. अगदी खमंग अशी ही आपली मसूर डाळीची आमटी तयार झाली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता आवडीनुसार, पण मी घालत नाही आहे. मला आवडत नाही त्यामुळे किंचितसा गूळ घातला तरी चालेल.
खमंग अशी ही मसूर डाळीची आमटी तयार झाली आहे. आता इथे आपल्याला बीटचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. बीटच्या डब्यातलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलं आणि हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे लसूण, मिरे, कांदा, टोमॅटो, गाजर, बीट हे सगळं जे काही आपण शिजवून घेतलं आहे डब्यामध्ये ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे आणि हे आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही पेस्ट बनवत असताना जर पटकन बारीक नाही झालं तर हे जे लाल पाणी आहे ते तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि बारीक करून घेऊ शकता. इथे मी एकदम छान पेस्ट याची बनवून घेतली आहे बघा. खमंग अशी ही आपली मसूर डाळीची आमटी तयार झाली आहे. 2-3 मिनिटे मी उकळून घेतली. आता ती मी बाजूला ठेवते. अजून एक कढई गरम व्हायला ठेवते. त्यामध्ये फक्त 1 चमचा तूप घालायचं आहे किंवा तुम्हाला तूप नको असेल तेल वापरलं तरी चालेल किंवा बिना तेलाचं केलं तरी चालेल. एक मिरचीचा तुकडा घातला. बनवलेली बीटची ही पेस्ट घालून घेतली. सगळी घालायची आणि अजून मी यामध्ये पाणी घालते आहे. हे आपण बीटचं सूप बनवतोय त्यामुळे सूपमध्ये जेवढी तुम्हाला ते दाटसर हवं आहे त्यानुसार पाणी घालू शकता. हे दिसायला जेवढं मस्त दिसतंय तेवढंच आपल्या तब्येतीसाठी पण हे सूप खूप मस्त आहे. चवीला तर अप्रतिमच लागतं. हे सगळं चांगलं मिक्स करून 3-4 मिनिटे फक्त हे शिजवून घ्यायचं आहे. किंचितची साखर, अर्धा चमचा साखर आणि थोडंसं मी यामध्ये मीठ घालते. शिजताना पण आपण मीठ घातलं होतं त्यामुळे जपून घालायचं. छान उकळी आली की अजून 2-3 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक असं हे आपलं बीटचं सूप तयार झालं आहे. आजची ही आपली कलरफुल थाळी तयार आहे. बीटचं सूप, खमंग अशी डाळीची आमटी, कोशिंबीर, भात, जवसाची चटणी. कशी वाटली कलरफुल थाळी कमेंट करून सांगा आणि अशाच तुम्हाला झटपट थाळी रेसिपी बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.